हॅलो, वेलकम टू माय चॅनल गाईज. हे बघा, समीचं लग्न होते. स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे समीचं लग्न. तर याच्यात आता चालली आहे आता नवऱ्याच्या घरी. आता म्हणजे हे काय म्हणतात त्याला, वौसा चढून चालली आहे. तर तिने वौसा चढवला. आता चालली साडीवाडी घेऊन. आम्ही लोक लाड करत आहे, तिची पप्प्या घेत आहोत. ती चालली आता बाबा लग्नासाठी. म्हणून तिची मम्मी, आम्ही, तिच्या बहिणी, अस्मिता सगळेजण आहेत. मग आम्ही आता निघायची तयारी करायला लागलो. कारण कसं आहे ना, त्या लग्नामध्ये एवढा आवाज होता की आवाजच जमत नव्हता करायला. त्याच्यासाठी आता बोलताही येत नव्हते ना चार माणसाला, त्यासाठी म्हणून आम्ही आहे ना मी असा व्हॉइस ओव्हर करतीये गाईज. तर चला आम्ही निघालो. आता कार केलेली आहे त्यांची. मी होते, अस्मिता होती, तिची पल्लवी होती आणि समी होती. 2-3 करवल्या होत्या, बस झालं आता तेवढ्या. मग तिची मम्मी म्हणली गर्दी नको तिकडं, 2-3 मोजकेच जा म्हणली, जास्त गर्दी नको उगाचच. मग ही आली. आम्ही निघालो. आता आम्ही अर्धापूरला निघालो. आता सकाळी आम्ही निघावून पोहोचलो. आता गाईज बघा, हे आलेले आहेत शांतपणे, नवरा नवरी बसलेले आहेत. अस्मिता बसलेली आहे, अश्विनी बसलेली आहे. आता बघा ते लोक येऊन जस्ट थांबलेत. आता लास्ट आहेत, एकमेकाला ऑकवर्ड फील करतायत. आता ते कसं आहे ना, नवीन आहे ना, नवीन असल्यामुळे मग ते तिला हे जरा अलगच वाटायला लागलं. इकडला माहोल समीला जरा थोडी हे झाली, शाय झालीये. तर बापरे, एवढा गोंधळ होता या घरामध्ये की मला बोलता सुद्धा आलं नाही. या घरामध्ये एवढे पाहुणे होते, मला काहीच बोलता आले नाही. तर या अश्विनी लाड करायला लागली तिचा. ती म्हणते माझ्या लग्नात येणार ना, मी तुझ्या लग्नात आले. तर ती बोलते तू कधी करायली, मी येणार म्हणायली. आणि साडीचं म्हणते मला साडी कशी दिसतीये. या दोघींचं चाललेलं आहे. मला तर काय सुधरतच नव्हतं बाबा, या दोघी तिघी पोरींनीच केलेलं आहे. तर तसं समीला घर छान भेटलेलं आहे, खूप छान झालेलं आहे. नवरा पण चांगला आलेला आहे, चांगला आहे म्हणलं. आणि ते लग्नासाठी कन्व्हिन्स करते अश्विनी की कधी येणार तू, कधी येणार. ती बोलती येते मी असं म्हणते. आणि इतका गोंधळ होता या लग्नासाठी, काहीच नाही. तिला आम्ही तयार केला. आता हळदीचा प्रोग्राम चालू झाला. हळदमध्ये तर एवढे गाणे होते, एवढे आवाज एकमेकाचा आलेला सुद्धा ऐकत नव्हता. डीजे होता आणि त्याच्यामध्ये आवाज बिलकुल येत नव्हता. आम्ही काय बोलायला लागलो तिला, समीला बोलतोय, आवाज देतोय, पण तिला समीला आवाज सुद्धा ऐकायला येत नाही. एवढी गर्दी झालेली होती. आणि एवढे ते हळदीसाठी आलेले, ते सगळे हळद लावून हे करतात. आम्ही तर कुठं दिसतच नव्हतो याच्यामध्ये, कारण त्यांचेच पाहुणे होते, त्यांचेच गेस्ट होते. आम्हाला तर कुठं ढकललं माहित नाही. आता हे जेवण करायचा प्रोग्राम, हळद होऊन गेली. 2 दिवसाची हळद होती गाईज. आता हे हळदी एकमेकाला खाऊ घालतायत. त्यांचं दोघांचं खूप प्रेम आहे वाटते बाबा. हे लोक हसतायत गाईज. जाऊ दे, ठीक आहे, असो बाबा. गॉड ब्लेस यू. चांगलं कोणाला पण भेटो आणि चांगलं राहो. दोघे जण खातायत, खुश आहेत एकमेकांमध्ये, हॅप्पी आहेत. चला, चांगलं आहे. मुलगा पण चांगला आहे, नाही काय. त्यांनी पण आमची खूप सोय केली. त्या मुलाकडल्या फॅमिलीवाल्यांनी खूप सोय केली आमची. खाणं पिणं वेळेवर, आंघोळ वगैरे 2 दिवस होतो आम्ही, मस्त केले त्यांनी. असं म्हणजे काही मोका नाही दिला काय बोलायचा. आणि छान केले. आणि एवढ्या गर्दीमध्ये पण आमची सोय केली. खूप छान झालं आम्हाला खूप आनंद वाटला. त्या घरचे माणसं खूप चांगले होते गाईज. आणि नवरदेव पण खूप चांगला आहे. भूक लागली होती, जेवण नाही होतं, तर आम्हाला बाहेरून ऑर्डर करून घेऊन आले वडापाव, की थोडा वेळ होईल, मामी तुम्ही खा म्हणून. मग चांगले आहेत बाबा घरचे, चांगले आहेत सगळे चांगले आहेत सगळे व्यवस्थित झालं चांगल्या रीतीने. फार समी हसतीये. समीला वाटते मी काय बोलू, तिची पण हालत खराब झाली, तिला पण लूज मोशन लागलं. तर चला, दुसऱ्या दिवशीची सकाळची हळद. आता सकाळची हळद आली. परत आता मी काही बोलू शकत नाही, मी फक्त कॅमेरा केले त्यांच्याकडे, मोबाईल व्हिडिओ काढलाय बस, बाकी काही नाही. मी म्हटलं नंतरच करावं, कारण याच्यामध्ये गाणे असतात ना, त्यामुळे कॉपीराईट येते, मतलब नाही मग व्हिडिओ काढण्यामध्ये. सगळ्या कलोऱ्या बाहेर थांबलेल्या आहेत. नरवाडे परिवार स्वागत करत आहे. आता चला आपण आतमध्ये बघा. काहीच आतमध्ये आले आम्ही सगळेजण. हे नवरीची मावशी आहे, सॉरी, नवरदेवाची मावशी आहे, ती बहीण आहे, आता आलेली बहीण आहे. बहिणी खूप चांगल्या आहेत ना, खूप चांगली सोय केली. आणि हे बघा आता हिचा मुलगा, हा मुलगा एवढा परेशान करतो यश म्हणून, बापरे. त्याच्या माईला सतत त्याच्यावर लक्ष द्यावं लागते बाबा. इतका अवकाळी पोरगा आहे ना, खूपच अवकाळी पोरगा आहे. तिला तर खाल्लेलं अन्न खायला लागू देत नाही, अंगी लागू देत नाही. इतकं खराब आहे ते. ऐकतच नाही, कोणाचंच ऐकत नाही गाईज. खूपच मस्ती करते ते, खूपच मस्ती करते. तर त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आम्ही जास्त. तिच्या माईनं दिलं, ते जास्त लक्ष दिलं की जास्त करू लागलं, म्हणून त्याला आम्ही रडला नाही, तसं त्याच्या हालतवर सोडलं. तर चला गाईज, तयारी होते. ती आली आहे मामाची मुलगी पंचाबाई,
ते आलेले आहेत इथं लग्नासाठी आलेले आहेत. आमच्याकडलं वराड आले, उद्या येणार आहे वराड. ही आज म्हणजे आजच लग्न आहे, हळद झाली आणि आता लग्नासाठी येतात. हे आधी आल्यात ऍड्रेस विचारून. रात्री बिचारा ट्रेन 3 वाजता आली, ते थांबल्या होत्या तिथं. आता ही हळद चालू सिस्टम. आता लग्न होणार आहे तर त्याच्या आधी हळद करून घेतली या लोकांनी. मला तर इतकी हसायला येऊ लागलं तिला, तर बापरे मी काय बोलू आता. हे झाली आता यांची हळद सुरुवात झाली. आता यांना हळद लावली की मग झालं, काय नाही लग्नच करायचं. आता फसायचंय आता लग्न करून. आता बघू, लय तिला आनंद वाटायलाय लग्नाचा. बघू आता काय होते. तसं निभावून घेईल, तशी स्ट्रॉंग आहे ती, तशी काय करणार नाही. समीला कामाची आदत आहे, त्यामुळे कामाची तर कंप्लेंट कधी येणार नाही. गरीबाच्या मुली आता बाबा कामामध्ये कसून निघालेले, आता कंप्लेंट देणार नाही. आता त्यासाठी आमच्यासारखं आहे का, जराचं एक काम केलं दुखलं, एक काम केलं दुखलं. ही बहीण आहे नवरीची बहीण आहे. चला झालं आता. ही पण नवरदेवाची बहीण आहे, बाजूला आहे ती दिसतीये. तर आता चला, आता तयारी करतीये लग्नासाठी. आता आम्ही लग्नासाठी कपडे घातले. अश्विनीने छान कपडे घातले मस्त. आता तिला म्हणलं होतं घागरा घाल, तर ती म्हणली मम्मी मला एवढ्या याच्यामध्ये घागरा नाही घालायचा, म्हणून तिने घागरा स्किप केला. म्हणली मी हलका फुलका ड्रेस घालते, मला हाच आवडेल. म्हणली घागरा कुठं सांभाळत बसू, म्हणून ती तेच सांगतीये. तेच मी तुम्हाला आता व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये बोलतीये, कारण तेच बोलत होती. आणि ते तिला मेकअप करायला आली इकडे. बघा नवरीबाई किती सुंदर दिसत आहे. नवरीबाईला किती छान घातलाय हार. तिला म्हटलं होतं दुसरा घाल म्हणलं, तर ती काय म्हटली की नको, ती अक्का ते हार ना व्यवस्थित बसत नाही. पण हा हार नंतर मागून आणला त्या लोकांनी परत दुकानातून, मग तो सेट बसला नाही बरोबर. 2 होते, तिला आवडले नाही. मग लगेच तिला मॅडम मेकअप करतायत, हे ब्युटी पार्लर आहेत, तर ते मेकअप करतायत. खूप छान दिसायला लागले. चालू झालं लग्न. आता हार टाकायचा आहे म्हणून तिला म्हणलं तू जा स्टेजवर, कलोरी आहे, तू पकड व्हिडिओ, समीचा व्हिडिओ काढ म्हणलं. मग ते आता बघा हात टाकलाय, आता टाकणारच आहेत. आता बंधनात बनतील. खूप छान झालं लग्न. खूप माणसं आले होते, खूप रिलेटिव्ह आले होते. यांना एवढ्या ह्याच्यामध्ये पण हे केलं. ते बघा नवरदेवाच्या बहिणी बसल्यात, आम्ही त्या साईडला बसलो. तेवढ्या गर्दीमध्ये, गर्दी पण फारच होती. आता हे लग्न होईल, थोडक्यातच आटपून होईल. आता झालं की लग्न मग झालं. जेवायचीच काळजी सगळ्यांना असते. झालं लग्न गाईज, झालं लग्न त्यांचं. आता ही आहे प्रतीक्षा बोलले ना तुम्ही कुठे आहे. प्रतीक्षा बघा अस्मिताच्या बाजूला बसली आहे. बघा प्रतीक्षा बोलते काय ग आमचा व्हिडिओ काढत नाही तू, तर ती म्हणली हो ग तुझा कुठं काढू, नवरीचा पहिला काढू दे, तुझा तर नेहमी काढतच बसते म्हणली. आता हे झालं यांचं लग्न फायनली. आता यांचं लग्न झालं की आमची जिम्मेदारी खतम. आता आम्ही डायरेक्ट जेवणार आणि निघणार, कारण ते बाकीची कलोरी आहे ती पल्लवी राहणार आहे, आम्ही जाणार आहे कारण आम्हाला काम आहे. म्हणून आम्ही लगेच लग्न झालं जेवलं की आम्ही निघणार आहे, आम्हाला दुसरं काम आहे. तर बघा हे पोरगी मस्तपैकी आता बसली. आता यांचे आता काय चाललंय बोलणं चालणं. हे आमच्या मस्ती करण्या पोरी वा मस्ती करतात. हे तर एवढ्या एन्जॉय केलं या लोकांनी या लग्नामध्ये, तर काय सांगायलाच नको. ही आहे साधना पण आहे. साधना आली नव्हती, रडत होती, खूप रडत होती, मला आणलं नाही म्हणून. पण काय करणार एवढ्या याच्यामध्ये, ती बोलत होती मी पण येते कलोरी म्हणून. आता आम्ही जेवायलाच बसलो डायरेक्ट. आता जेवण केलं की आम्ही निघणार. आता समीचं लग्न झालंय. आता डान्स केलेला व्हिडिओ होता, पण ते डान्स केलेला उभा असल्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. ही आंबरी वहिनी आहे, ते आमची वहिनी आहे, आणि ही साधना आहे, आणि ते बाजूला जेवण करतात. आमचा फॅमिली ग्रुपच बसला होता. आम्ही जेवायला बसलो. माझी बहीण पण तिथं बसली, माझी मम्मी इथं म्हणजे मी इकडे बसले होते. आम्ही सगळेजण जेवण केले. तिला खारी बुंदी खूप आवडली. त्या आंटीने पाणीच सांडवलं तिच्या जेवणावर. मग तिने परत थोडासा भात घेतला आणि आम्ही तिकडे बसलोय. बघा ती वहिनीची मुलगी आहे, ही बाई आहे, आंटी आहे, आंबरी बहिणीची आंटी मम्मी आहे, ते बसले तिथं बाजूला शेजारी. आम्हाला जागा सुद्धा नव्हती, आम्ही कसं तरी बसलो, कारण का तर दुसऱ्या पंक्तीला बसायला आम्हाला टाइम खूप होतो लागला. 12 वावदानाचे दिवस होते म्हणून आम्ही पटकनशी जेवलो आणि खाल्लो. परत आता तिची साडीची, आता तिला साडी शालू घेतला. ते आता आम्ही आलोय बघायला तिला शालू वगैरे कसा दिसतोय. आम्ही तिला बोलण्यासाठी आलो की निघतोय आम्ही म्हणून. मग ती आता एवढ्या गर्दीमध्ये होती तर काय बोलायलाच नाही आलं. तरी पण आम्ही तिला बघितलं. छान शालू होता, तिने मस्त नटली होती. व्हिडिओ काढतात काही लोक, तर आम्ही काढलाय असा. ते बघा नरवाडे काका देत आहेत, गिफ्ट द्यायला लागलेत. आता चाललेत. आणि हे बघा आता छान मस्त पैकी साडी घातली. तिला शालू खूप छान दिसत होता आणि नवरदेवाला पण सूट चांगला दिसत होता. आता चालले ते लोक, आता शुभेच्छा वगैरे देतील लोक. नटून गेले. झालं लग्न. हे आम्ही डान्स करायला लागलो काही, तरी डान्सचा थोडासाच व्हिडिओ टाकलाय, जास्त नाही काढलाय. आमची फॅमिली एवढी आहे. अक्का इकडे आहे,
मी व्हिडिओ काढण्यामध्ये होते त्यामुळे माझा व्हिडिओ आला नाहीये। आता डान्स करून आम्ही निघणार आहे कारण तिलाही वाईट वाटायला नको गाईज, म्हणून आम्ही तिला म्हणलं थोडा वेळ थांबतो म्हणलं। आणि आता आम्ही निघालो डान्स करून। आता थोडं जेवण तर सगळं झालंय, आता निघायचं नांदेडला। आता आम्हाला उद्या कामं आहेत म्हणून गाईज अशा पद्धतीने समीचं लग्न